विनोदजी पाटील यांचा आपण आवाज ऐकलाच. तर आजच्या दिवसातील आणखीन एक फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच नवलाईवाडी वर्सेस करुंगळे असा फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र आमंत्रित केले निश्चितच करुंगळे या टीमला. आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का, या मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट गमावली अर्थातच NV स्पोर्ट्स करुंगळे संघाने. भगवान कांबळेच्या स्वरूपात पहिला हादरा लागतोय करुंगळे संघाला. चला, या अगोदर झालेला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, नितीन पाटील मॅन ऑफ द मॅच. आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी यायचा मुख्य व्यासपीठावरती. नितीन पाटील प्लेयर ऑफ द मॅच. त्याला जाऊया विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय टू प्रदीप वीर एक अनुभवी खेळाडू आहे अर्थातच NV स्पोर्ट्स करुंगळे या टीम कडून. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आहे. अवघे 1 धाव खर्च केली, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. हा प्लस पॉइंट असेल नवलाईवाडी. यावेळेस मात्र स्टेप पावलून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने मात्र झेल टिपलेला आहे. प्रदीप वीर बॅक टू द डॅग आउट. इथे मात्र दुसरं विकेटचं झालं पतन आणि नवीन फलंदाज मात्र प्रथमेश कळंत्रे जर्सी नंबर 45 परिधान करून मात्र मैदानामध्ये दाखल होताना NV स्पोर्ट्स करुंगळे संघाकडून जरूर तो एक जलद गोलंदाज आहे. येस, इथे मात्र बॅकफुटला जाऊन कटचा फटका, लाजवाब अफलातून टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. पहिलाच बॉल फेस करताना कव्हरच्या डोक्यावर मात्र चेंडू झाडलाय सरळ सीमारेच्या पार. मिळतील धावा 4. येतो ह्या चौकार. इथे मात्र ड्राईव्ह केला पाहायला मिळतोय. लाजवाब ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार येतोय आणि हा चौकार मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश कळंत्रेच्या बॅट मधून येताना. धन्यवाद डीजे. संदीप चाळके अध्यक्ष कुठे असाल तर मुख्य डायस वरती यायचंय. संदीप चाळके. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना धावफलकावरती असतील 9 धावा. 2 महत्वाचे गडी देखील या ठिकाणी गमावलेले आपण पाहिले. भगवान कांबळे जो पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार झाला, तदनंतर मात्र प्रदीप वीर देखील गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतले. तदनंतर
इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात मात्र एक धाव निश्चितच घेतली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 9-10 या आकड्यावरती. वैभव नवीन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये, तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय सचिन लोहार. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, लाजवाब टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मात्र बनलाय फक्त आणि फक्त दर्शक. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतो ह्या सचिनच्या बॅटमधून आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार. मात्र यावेळेस तारणहार बनताना पाहायला मिळतो एनव्ही स्पोर्ट्स कळुंगले संघासाठी. याच्या इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ फाईन लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील बीट करत बॉल चाललाय सरळ फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर थोडीशी पडझड झाली होती करुंगले संघाची, परंतु इथे मात्र वाकपूरला जाऊन पुन्हा एकदा आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत बॉल फील होईल त्या दरम्यानच्या कालावधीत 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा असतील धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्या, त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी की हा पॅकफुलला जाईल संघ, परंतु इथे सचिन काहीच वेगळंच मनात सरवून आला होता, परंतु इथे सचिनला परतावं लागेल. या ठिकाणी आपल्या असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या 26 तारखेची जी स्पर्धा आहे त्याची या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जात आहेत. कोणी असेल तर त्यांना लॉर्ड्स पाहायचे असेल तर त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. यस, इथे मात्र संदीप कळंत्रे पहिलाच बॉल फेस करताना मात्र तो देखील चौकाराने आपला अकाउंट ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावे निश्चित मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. याच इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज संदीप बॅक टू द डॅग आउट. एक संदीप मैदानाच्या बाहेर जातोय तर दुसरा संदीप मैदानामध्ये प्रवेश करतोय. अजूनही आपण जर पाहिलं तर 4 नंबर क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेला प्रवीण ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र लेट कट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत, बॉल चाललाय सरळ थर्डमॅनच्या दिशेने,
दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत जवळ, त्या दरम्यान मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 28 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र राजू पुन्हा एकदा सज्ज होतील राईट आर्म अराउंड द विकेटने यावेळेस. यस, इथे मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चांगलं राहिलंय त्या ठिकाणी, लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाले त्या ठिकाणी. निश्चितच 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि दुहेरीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 रन शॉर्ट आहे सर. ओके, एकच रन घेतली जाईल आणि सिंगलने 29 रन ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट, 4 महत्वाचे विकेट गमावले. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने एकाच प्रकारचा फटका, एकाच पद्धतीचा चेंडू हाताळताना गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी फॉलो करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. फलंदाज कारण फलंदाजाचं फुटवर्किंग जर पाहिलं तर प्रॉपर होत नाहीये. यावेळेस मात्र शॉर्ट स्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलची फेकी करतील त्या दरम्यान मात्र एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि या सिंगल निश्चित धावफलक जर पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. यस, इथे मात्र डाव्या एष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही हात जमिनीची समांतर करतील आणि धाव मिळेल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र फुल टॉस, त्याला मात्र भिरकावून दिलाय, बॅकवर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. नो बॉल आहे सर. 4+1 कशा तब्बल 5 धावा आणि येणार चेंडू असेल फ्री. निश्चितच एक संधी असेल फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. या सिटीचा व्हाईट बॉल फ्री हिट निश्चितच कंटिन्यू असेल. फ्री हिट असेल. यास इथे मात्र फारसा फरक पडलेला नाहीये. फ्री हिटचा जरी चेंडू असला तरी एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल, जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 38 रन ऑन स्कोर कार्ड. यस, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाचं. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना 13च्या सरासरीने मात्र धावफलकावरती तब्बल 39 धावा लावलेला पाहायला मिळत आहेत. जरूर सुरुवात आपण जर पाहिलं तर पडझडीत झाली होती. भगवान कांबळे असतील, प्रदीप वीर असतील, अगदी अकाउंट ओपन देखील केलं नव्हतं अशा पद्धतीत ते माघारी परतले. त्यानंतर आलेला मात्र सचिन आणि त्यानंतर प्रवीण यांनी डावाला सावरलं, तिथून पुढे घेऊन गेले आणि एकाही आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सन्मानपूर्वक धावसंख्या धावफलकावरती लावण्यामध्ये देखील यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अखेरचं बस लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी अर्जुन ऑन मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येईल आणि सिंगलने धावफलक थोडंसं पुरेसं असावेल. 40 धावा असतील धावफलकावरती. अर्जुन टू संदीप पाहावं लागेल या षटकामध्ये एका दुसरा मोठा फटका येईल का. प्रयत्न तर निश्चितच केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होते. येस सर, 1 रन शॉर्ट आहे. ओके, थँक्यू. 41 धावा धावफलकावरती असतील आपल्याला पाहायला मिळतात.
सातत्याने चुका होताना पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर करुंगले संघाकडून यावेळेस मात्र आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतील धावा 4. येतोय हा संदीपच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. या चौकारांशी मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 45 या आकड्यावरती. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. त्यामध्ये मात्र अपयश येताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज संदीप यांना. चला याच्यानंतर होणारा सामना असेल अर्थातच ठाणोबा विठ्ठल स्पोर्ट्स ठाणेवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान मात्र मैदानामध्ये काय घडतंय पहा. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात तिसरी धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 48 या आकड्यावरती. 48 रन ऑन स्कोर कार्ड. येस सर. बॅटरला टच झालाय का बॉल? बॉल किती झाले? एक बॉल बाकी आहे सर. इथे मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉलनी पहिल्या सत्राचा खेळ संपन्न होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 48 धावा असतील. जिंकण्यासाठी नवलावाडी या टीमला 49 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. चला यानंतर ठाणेवाडी विरुद्ध कोळगाव अशी लढत होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना माझी विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या फेरीतील आणखीन एक फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळेल.
पहिली याच्या जोरावरती तब्बल 48 धावा धावफलकावरती लावल्या 12च्या सरासरीने आणि जिंकण्यासाठी 49 धावांचा एक तगडं आव्हान मात्र सेट केलेलं आपण पाहतोय. दरम्यान उत्तरार्धाला होईल प्रारंभ. सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी अर्जुन आणि त्यांच्यासोबत विजय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी मात्र प्रदीप वीर एक अनुभवी गोलंदाज. मॅन फ्रॉम करुंग वीरवाडी. पहिलाच बॉल. यावेळीचा पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंबल होत आहेत शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दरम्यान मात्र एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि या सिंगलने मात्र नवलाईवाडी या संघाच्या धावफलकाचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय. अर्जुन आणि विजयाची सलामीची जोडी. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॉलिंग मार्क वरती प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळीचा हा बॉल समोर टाकला होता. झेल घेण्याची संधी आणि वन हँडेड सिंगल हँडेड कॅच कंप्लीट केला या ठिकाणी. त्यानंतर मात्र प्रदीप कळंत्रे यांचा सिंगल हँडेड वन हँडेड कॅच आपण पाहिला. लाजवाब झेल पकडलेला पाहिला आपण विजय यांचा. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. संदीप असतील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जर्सी क्रमांक 63 परिधान करून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये राजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कोणताही क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल नाहीये. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या अगदी सीमारेषेच्या लगत कॅरी होईल. तदरम्यान मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि या दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. यस इथे मात्र फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सर 1 बाउन्स घेत 2 बाउन्स घेत सीमारेषेच्या लगत. तीन धावा मात्र या ठिकाणी निश्चितच प्राप्त होतील आणि तिहेरीने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 होती 4 या 3 तब्बल 7. याच्या वेळेस मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल जाईल सर सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि येतो या अर्जुनच्या बॅट मधून चौकार.
वेस्टेनच्या मागून थोडं क्षेत्ररक्षण फैलावताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू अर्थातच भगवान कांबळे, जो भगवान सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो. आज मात्र त्याची बॅट शांतच राहिली. अगदी पहिल्याच बॉल वरती त्याला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. बॉलिंग वर्क वरती मात्र आपण पाहतोय संदीप आणि बॅटिंग साठी अर्जुन आणि राजू. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल, शोलम पुलचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एक लाजवाब झेल कंप्लीट होईल आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज अर्जुन मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना विकेटचं पतन झालं. निश्चितच आपण पाहतोय अर्जुनला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मात्र चौथ्या क्रमांकावरती विलास. पहिलाच बॉल बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकदम निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12 धावा असतील धावफलकावरती. 2 महत्वाचे विकेट देखील गमावले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय नवलाईवाडी हा संघ. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये सामन्यामध्ये, कारण 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला मोठे फटके देखील तितकेच महत्वाचे असतील. दरम्यान 13 धावा असतील धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. संदीप येतील डाऊन दी बॉल आणि संदीप कडून आणखीन एक लाजवाब झेल पकडला जातोय. विकेट होईल पतन. विलास बॅक टू दी डॅग आउट. इथे मात्र पाहावं लागेल पंचांकडे. लावडा पीर, पंचांचं बोट आकाशाकडे जात. याचा अर्थ आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळी गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतावं लागेल. गंगाराम यांना माघारी परतावं लागेल. निश्चितच शून्याचा चष्मा घालून मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. या ठिकाणी गोलंदाजासाठी एक कॅश प्राइज आहे. हॅट्रिक कंप्लीट केली तर रुपेश कळंत्रे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल, कारण हा बॉल असेल हॅट्रिक बॉल असेल. संदीप यांच्यासाठी एक संधी असेल. इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि 500 रुपये मिळवण्याची संधी देखील हुलकावणी देते संदीप यांना. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला असता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील 14 धावा. अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट.
13 धावा. तर जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी भगवान कांबळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक कोड्यातील पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी ऑन स्ट्राइक राजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, इथे मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडू अलॉंग दी कार्पेट काव कॉर्नर मिड विकेटच्या दरम्यान मात्र पहिल्या प्रयत्नात संदीप फंबल झाले जरूर, परंतु दुसरी धाव रोखू शकत नाही. दुहेरीने धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 15 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, बनवाव्या लागतील 34 धावा. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, त्यावरती फुल टोल वसूल केलेला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सर लॉंग ऑन सीमारेषा पार, येतोय हा राजूच्या बॅट मधून बिग हिट षटकार. मात्र धावफलक थोडस गती घेताना पाहायला मिळतोय. कुठेतरी कम बॅक करण्याचा प्रयत्न राजू यांचा पाहायला मिळतोय नवलाईवाडी संघाकडून, परंतु भगवान देखील कमबॅक करण्यासाठी जाणले जातात, पण नाहीये. यावेळेस मात्र राजू काहीतरी वेगळं ठरवून आलेला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानामध्ये चिठ्ठीच्या चपळाईने दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. दुहेरीच्या मदतीने धावफलक थोडस उसळी घेईल, 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. अजूनही आपल्याला जर पाहिलं तर 26 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, त्याला धाडलंय सरळ सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय हा षटकार. धावफलकावरती यावेळेस मात्र दिशा भरकडलेले पाहायला मिळत आहेत, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके, त्यानंतर मात्र गोलंदाज थोडस नियंत्रण भरकटलेलं पाहायला मिळत आहे. अवांतरच्या स्वरूपात मिळणारी 1 धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती असतील 30 धावा. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक असेल 9 आणि 9 मधून इथून बनवायचे आहेत 20, परंतु या दरम्यान मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी धाव रोखू शकत नाहीयेत. एकाकी झुंज देताना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राजू. अजूनही आपण जर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, बनवायचे आहेत अजून इथून पुढे 17 धावा. 8 चेंडू 17 धावा, 17 धावा 8 चेंडू. करुंगळे की नवलाईवाडी कोणता संघ या स्पर्धेत अबाधित राहील. इथे मात्र समोरच्या दिशेने समालोचन कक्षाला दिलेली मानवंदन आपल्याला पाहायला मिळते. राजू याच्या बॅट मधून येतोय या षटकातील 3रा षटकार.
उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि बनवावे लागतील 11 धावा. यासाठी राजूचं मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं असेल. ज्या राजूने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मागील षटकामध्ये तब्बल 3 मोठे फटके लगावले. भगवान यांच्या विरुद्ध मात्र आक्रमण केलेलं आपण पाहिलं आणि त्या षटकामध्ये थोडस सामन्याचं पारडं जर आपण पाहिलं ना तर डोलायमान अवस्थेत आणून ठेवलेला हा सामना. कारण 12 बॉलमध्ये तब्बल 34 धावा बनवायच्या होत्या. तिथून मात्र आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 11 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा अर्थ भगवानच्या 6 चेंडूवरती तब्बल 23 धावा खर्च झालेला पाहायला मिळाल्या. दरम्यान अक्षय अखेरचं व स्लॉगवरचं महत्वाचं षटक घेऊन पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी निर्माण होती. निश्चितच क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत होतीये आणि लेग बाईटच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 39 धावांवरती. आता मात्र राजू वरती नजर असतील कारण याच राजूने आतापर्यंत सामना ज्या ठिकाणाहून अवघड वाटत होता तिथून मात्र द्वाद्वा अवस्थेत मात्र आणून पोहोचलेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या बाजूने सामन्याच पाळलं आपण जर पाहिलं तर समसमान. यावेळेस मात्र ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका राजूच्या बॅट मधून येतोय. या सामन्यातील 4था षटकार. तीस धावांचे खेळ आपल्याला पाहायला मिळते राजू यांच्या माध्यमातून. येस इथे व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवावे लागतील 3 धावा. 3 चेंडू 4 धावा. इथूनही देखील कमबॅक करू शकतो गोलंदाज. लगातारचे 2 बॉल जर डॉट आले तर मात्र निश्चितच कमबॅक करू शकतो. थोडंसं दडपण टाकण्याचा निश्चितच प्रयत्न असेल राजूवरती परंतु राजू सध्याच्या घडीला काय भलत्याच फॉर्म मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 धावांची गरज असेल. पाहावं लागेल गोलंदाज अक्षय काहीतरी नाविन्यपूर्ण करेल का राजू आपल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करेल परंतु इथे राजू ऐकणाऱ्या मधला दिसत नाहीये. बॉल जाईल स्कोरलेस सीमारेषा पार आणि सामना होईल संपन्न. वैयक्तिक 42 धावांची वादळी खेळी राजूच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट राजू ठरतात या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच.